शहरातील स्ट्रीट क्राईमला आळा घालण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक वर्तन करणाऱ्या टवाळखोरांवर वचक बसवण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच वेळी स्टॉप अँड सर्च मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेदरम्यान एकूण 682 जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112 आणि 117 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अशा उपद्रवी प्रवृत्तींच्या व्यक्तींवर कारवाईचे आदेश दिले होते। या आदेशानुसार पोलीस उपायुक्त गुन्हा शाखा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 आणि 2 यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी, सरकारवाडा, अंबड, नाशिक रोड विभाग यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पार पडली। परिमंडळ 1 मधील पोलिसांनी 340 इसमांवर तर परिमंडळ 2 मधील पोलिसांनी 342 लोकांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112-117 नुसार कारवाई केली आहे। पोलिसांनी शहरातील विविध चौक, रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी थांबून संशयित व्यक्ती आणि वाहनं यांची तपासणी केली। पोलीस आयुक्तालयानं स्पष्ट केले की अशा प्रकारच्या मोहिमा भविष्यातही अचानकपणे राबवल्या जातील। सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।